नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अंबरनाथमध्ये 12 काँग्रेस नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश बेकायदेशीर. सदस्यत्व रद्दीसाठी काँग्रेसकडून कायदेशीर कारवाईची तयारी. वनमंत्री गणेश नाईकांचा UDCPR धोरणावर थेट आरोप. FSI खैरातीमुळे भ्रष्टाचाराची चिन्हे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा आरोप. गेल्या 2-3 वर्षापासून मराठी माणसांवर दादागिरी सुरू. भाजप करतं अमर प्रेम आणि आम्ही लव्ह जिहादशी संघर्ष करत आहोत. महापालिका निवडणूक कार्यानंतर शिक्षकांना 16 जानेवारी रोजी सुट्टीची. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी. मुंबई उच्च न्यायालयाचा वारसा जपण्यासाठी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस करण्यास आणि आवाज नसलेल्यांसाठी ठामपणे उभे राहण्यास न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांचे आवाहन. अकोला जिल्ह्याचा जवान वैभव लहाने जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा येथे वीरमरण पावला. नाशिक मुंबई महामार्गावर भारत बेंझ मालवाहू वाहन जळून खाक. चालकाने प्रसंगावधान रोखून वाचवले जीवन. ग्वालियर घटनेवर खामगावात भीम आर्मीचे निषेध प्रदर्शन. अनिल मिश्रा व मनुस्मृतीच्या प्रतिदहन. सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेत लॉकर फोडून कोट्यावधींचा ऐवज लंपास. 9 किलो सोने, 25 किलो चांदी व रोकड पळवली. मुंबईत विद्याविहार कुर्ला दरम्यान कचरा रेकला आग. मध्य रेल्वेची लोकल सेवा प्रभावित. महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.